ची योजना आदरणीय या ठिकाणी आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत। आदरणीय फडणवीस साहेब आगे बढ़ो। भारत माता की भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युती महायुतीचा वंदे भारत माता की। ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन, ये देश ये मेरा वतन। चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आठवले गट युतीचे अधिकृत उमेदवार माननीय अशोक भाऊ नेते यांच्या प्रचारार्थ आपल्या गांगलवाडी येथे कृषी उत्पन्न समितीच्या या भव्य मैदानावर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके विकास पुरुष, महाराष्ट्राचे लाडके विकासाभिमुख मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतात, भारतीय जनता पार्टीच्या अशोकजी नेते यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा सुरू होत आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी ग्रामपंचायत गांगलवाडीच्या वतीनं ज्ञानेश्वरजी भोयर सरपंच गांगलवाडी तसेच या क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य रामलाल दोनाडकर व सौ ठवकरताई यांना विनंती करतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं। लवकर लवकर घेणं। त्यानंतर ग्रामपंचायत गांगलवाडीच्या वतीने हे स्वागत या क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख आदरणीय नितीनजी मते साहेब, माननीय प्राध्यापक प्रकाश करंबे सर विधानसभा प्रमुख शिवसेना यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार प्राध्यापक श्याम करंबे सर स्वागत करतील अशी त्यांना विनंती करतो। आरपीआय आठवले गटाच्या वतीने आदरणीय प्राध्यापक संतोष रामटेके सर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करावं। आतंक अब नहीं सहूंगा, हाँ मैं चुप नहीं रहूंगा। या मंचावरील भारतीय जनता पार्टी शिवसेना व आरपीआय आठवले गट युतीचे सर्व मान्यवरांना विनंती करतो की पुष्पमाला घालून आदरणीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं सर्व मान्यवरांनी स्वागत करावं। सर्व मान्यवरांना विनंती। हर उस भारतीय में है एक चौकीदार जिसे है देश की फिक्र। जुड़िए मैं भी चौकीदार हूं कार्यक्रम से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ 31 मार्च। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की, भारत माता की वंदे वंदे वंदे। या ठिकाणी हा स्वागत सोहळा आटोपता घेत आहे। यानंतर आमच्या विभागातील सहकार महर्षी माननीय प्रकाश सावकार पोरड्डीवर साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। आज गांगलवाडी येथे चिमूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारासाठी प्रचार रॅलीसाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्राचे लाडके झुंजार मुख्यमंत्री आदरणीय
देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित या क्षेत्रातील माजी आमदार आदरणीय देशकर साहेब, चिमूर येथून आलेले त्या क्षेत्रातील आमदार बंडीजी बागडिया साहेब, हरेशजी शर्मा साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळी, शिवसेना RPI युतीचे समस्त सदस्यगण, आज या ठिकाणी 2019च्या लोकसभेसाठी आपल्या चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवार अशोकजी नेते यांच्या प्रचारासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आज इथं आलेले आहेत. आज त्यांचे बोधामृत आपल्याला थोड्याच वेळामध्ये ऐकायला मिळणार आहे. मित्रहो, या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये खासदार नेते साहेबांच्या प्रचारासाठी इथं आलेले समस्त जनतेला मी विनंती करतो की येत्या 11 तारखेला कमळ या बोटचिन्हावर बटन दाबून त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. आज काळाची गरज आहे. आपल्या या देशामध्ये मोदी सरकार आहे. माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षापासून जिकडे तिकडे आज आपल्याला सुफलाम सुफलाम दिसत आहे. रोडचे कामं असोत किंवा सिंचनाचे कामं असोत, हे मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये झाली नाही, ती या 5 वर्षामध्ये सुरू झालेले आहे. तेव्हा यापेक्षाही चांगले कामं, मजबूत कामं आपल्याला करायचं आहे तर आपल्याला BJP सरकारला पुन्हा व नंतरसुद्धा निवडून द्यायचं आहे. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. CM साहेबांना सुद्धा समोर जायचं आहे, तेव्हा मी आपला जास्त वेळ इच्छित नाही. परत एकदा आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 11 तारखेला कमळ या बोटचिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. एवढे बोलून माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार माननीय प्राध्यापक अतुलभाऊ देशकर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार कर्तबगार मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस प्रथमतःच मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या विभागात आलेले आहेत. आपण एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं जोरदार स्वागत केलं पाहिजे. आदरणीय देवेंद्रजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय बंटीभाऊ, आरमोरी गडचिरोली ह्या क्षेत्रातील सहकार महर्षी सन्माननीय प्रकाश सावकार पोरेड्डीवारजी, RPI आठवले गटाचे नेते सन्माननीय प्राध्यापक संतोष रामटेकेजी, चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष